नातेगोती ठीक आहे, याच्या आधी जे झालं गेलं गंगेला मिळालं, पण याच्या पुढे आपण चांगली सुरुवात केली पाहिजे। त्यावरनं मंडळी येणारी आहे, त्या मंडळीसाठी आम्ही जेवणापासून राहण्यापासून सगळ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत। देसाई गावाचा आधारस्तंभ बोलला तर स्वर्गवासी पंढरीशेठ फडके मुलं जे गुरुनाथ शेठ फडके आणि मंगेश शेठ फडके ते पण आम्हाला शेम त्यांच्याच सारखा सहकार्य करतात। यावर्षी पण थोडासा विघ्न आलेला। पडलेगावचे विष्णू शेठ पाटील साताऱ्यावरून अजून नंदी येणार आहेत। बिनजोड मारली होती ना, टॉपची गाडी मारली होती, ती क्षेत्राची पंढरी म्हटली जाते पुसेगाव, तसंच आमच्यासाठी आमची देसाई आहे। नमस्कार मित्रांनो, तर नक्कीच आपलं आता 26 जानेवारी आणि 26 जानेवारीला खूप मोठ्या प्रमाणात असा आपला देसाईचा सावली मैदान खूप प्रसिद्ध मैदान आहे। नियोजन करणार दादा आपले सोबतच आहेत। दादा आपलं परिचय द्या सर्वप्रथम। नमस्कार, मी रवींद्र सुदाम म्हात्रे, सावली मैदान अध्यक्ष देसाई गाव। आणि दादा वर्षानुवर्ष आपला 26 जानेवारीचा मैदान भरवला जातो आपण, देसाई सावली मैदान देसाई खूप प्रसिद्ध झालेले आहे। काय म्हणणार त्याविषयी, काय म्हणणार सर्वप्रथम? त्याच्या मागे तर भरपूर संघर्ष आहे। हा वर्ष 52वा वर्ष आहे आणि शर्यतींच्या फाटीसाठी म्हणजे आपल्या अड्ड्यासाठी आम्हाला जागासुद्धा व्यवस्थित नाही आहे। माझ्या नजरेसमोर हा तिसरा ते चौथी जागा बदली आहे माझ्यासमोर। तर हा आमचा शौक वडिलांपासून आहे। म्हणजे मी लहान असताना जायचो अड्ड्यात, तिथपासून 4 ते 5 अड्डे आमचे बदली झाले आणि कमी जागा असताना सुद्धा आम्ही ॲडजस्ट करतो जमीन असताना, आणि खूप त्याच्यासाठी मेहनत करावी लागतो आम्हाला। दादा आपण बघतो वर्षानुवर्ष जो मैदान भरवतो आपण, एक हा 26 जानेवारीचा सर्वात मोठा जाणला जातो मैदान, तर याच्या मागे जी तुमची मेहनत असते, जी तुमची टीम वर्क असतो, त्यांच्याविषयी सांगा सर्व काही। मी फक्त अध्यक्ष आहे। काही गोष्टींची आपल्याला जाणकारी आहे मला, त्याच्यामुळे माझ्या गावच्या पाचीपाड्यातील वरिष्ठ लोकांनी मला मोठा मान देऊन मला अध्यक्ष बनवला। पण मी त्यांच्या सल्ल्यानेच जास्त काही कामं करतो। अड्ड्याचे फाटीची लांबी असेल, रुंदी असेल, बाकी जे वयस्कर लोक जे आहेत त्यांच्या सल्ल्यानेच जास्तीत जास्त मी काम करतो आणि सर्वांना एकत्र घेऊन करतो। ते सर्व एकत्र माझ्या जोडीला आहेत, म्हणून मला काम करायला मजा येते। आणि आत्ताचा आपल्या मैदानाचं नियोजन कसं असणार यावेळीचा? यावेळी थोडा आगला वेगळा करूया। आजच आम्ही भरपूर ट्रॉफ्यांची ऑर्डर दिलेली आहे। ट्रॉफ्या असतील, ढाली असतील आणि प्रत्येक हॉलिंडरला टी शर्ट असतील, वॉकी टॉकी असतील, आणि जास्तीत जास्त शिस्तबद्ध कसं होईल अड्डा ते प्रयत्न असतील। बॅरिगेट तर व्यवस्थित आहेतच, समजा टोल असेल। बॅरिगेट किती टक्के असते आपले? 80%। 80%। आणि हॉलिंडरची संख्या किती असते आपली? आमची तर कमिटी बोलून 50 लोक आहेत आणि मग 50 500 होतील अशी हे आहेत। 5 पाड्याचा पूर्ण गावाचा आहे, कोणाचा प्रायव्हेट नाही आहे का माझा एकट्याचा आहे किंवा माझ्या कुटुंबाचा आहे, असं काहीच नाही, पूर्ण गावाचा बोलून आहे। आपला जो 26 जानेवारीचा मैदान भरतो त्या मैदानामध्ये आपल्याला सहकार्य भेटतं, गावाचा सर्व काहीचा सपोर्ट भेटतं, पण खरा म्हणजे आधारस्तंभ म्हणून काय दादा आपण कोणाविषयी शब्द करणार? बोलला तर स्वर्गवासी पंढरीशेठ फडके साहेब आणि पडलेगावचे विष्णू शेठ पाटील हे आमचे आधारस्तंभ होते। आणि जेव्हा जेव्हा आम्हाला काही त्रास होईल किंवा कुठले तर दुसरे अड्डेवाले सांगतील का आम्हाला 26 जानेवारीचा अड्डा करायचा आहे, तेव्हा स्वर्गवासी पंढरीशेठ फडके साहेब हे नेहमी आमच्याबरोबर उभे राहिलेले आहेत। आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे दोन्ही मुलं जे गुरुनाथ शेठ फडके आणि मंगेश शेठ फडके ते पण आम्हाला शेम त्यांच्याच सारखा सहकार्य करतात। यावर्षी पण थोडासा विघ्न आलेला, तर त्यांनी बऱ्याचशा मीटिंग वगैरे घेतल्या, बऱ्याच लोकांची समज घातली, आणि जे आपली ठाणा रायगड पालघर कमिटी आहे त्या लोकांनी पण मीटिंग घेऊन आपल्यासाठी मेहनत केली आणि सर्वांची समज घालून सर्वांना सांगितलं का 26 जानेवारीला मेन नंदी आहेत त्या देसाईच्याच अड्ड्यात आले पाहिजेत। आणि गुरुनाथ शेठची मेन मोठेपणा म्हणजे का मुंबईला त्यांनी बैल कुठे पळवली नाही,
आणि त्यांनी सांगितलं का जोपर्यंत आप्पांचा पुण्यतिथी होत नाही तोपर्यंत आम्ही बैल कुठे पळवणार नाही. पण खास करून देसाई गावचा अड्डा 26 जानेवारीचा पारंपरिक आणि आप्पांचा आवडता अड्डा पण आणि आमचा गाव पण आणि आमच्या गावचे जे जुनं लोक त्यांना खूप मानतात ते मित्र म्हणून. आणि त्या निमित्तात ते तसाच वारसा चालावा म्हणून त्यांची जेवढी बैलं आहेत, आता मला तर वाटतं 5 का काय नंदी घेतल्यात त्यांनी. आणि मला बोलले अजून एक नंदी घेणार आहे आणि तेवढे घेऊन मी तुमच्या अड्ड्यात सकाळी येईन. 10-10:30 वाजता मी फेरे काढायला येणार. कारण पुण्यतिथी झाली नाही म्हणून मी शर्यत नाही करणार, पण मी स्वतः येणार बोलले. नक्कीच दादा, आपण देखील ज्या रीतीने सर्व काही गाडा मालकांना जसं आपण आपल्या मैत्रीचं प्रतीक दाखवतो तसं प्रत्येकजण आपल्याला देखील त्याच रीतीने मैत्री खातीर आपल्या नावाखातीर प्रत्येकजण मैदानामध्ये सहभागी होतो आणि आपल्या मैदानाची शोभा वाढवतो. नक्कीच सर्वच येणार आहेत. जे दिग्गज मोठे लोक आहेत किंवा चांगले खेळणारे लोक सर्वच येणार आहेत आणि शर्यती सर्व मैत्रीपूर्वकच होतील. त्याच्यात काही विषयच नाही. सर्वांना प्रेक्षकांना आनंद भेटेल. सातारा असेल, नाशिक भाग असेल, चाळीसगाववरनं जी लोक येणारे आहेत ते आपल्या मुंबईवाल्यांची दोस्ती यारी बघतील, प्रेम बघतील आणि काहीतरी कुठेतरी त्यांना पण शिकायला भेटेल. दादा, आपली फाटीचं अंतर किती असेल साधारणतः? फाटीमधला जो गॅप आहे तो 3 फुटाचा आहे, 2.5 ते 3 फूट. आणि एका साईडची फाटी 12 ते 13 फूट आहे. नक्कीच दादा, कारण का या मैदानामध्ये बरीचशी घाटावरून देखील नंदी उतरणार आहेत. तर काय म्हणणार त्यांना, कसं आव्हान आपण सांगणं की आपल्या मैदानामध्ये त्यांच्यासाठी राहण्याची किंवा बैल धावण्याची, उन्हामध्ये धावण्याची सोय कशी काय असणार? उन्हामध्ये आपली बैल कधी राहतच नाही, कारण सावली मैदानच नाव आहे त्याचा आणि पूर्ण सावलीच आहे आपल्या मैदानात. जिथे बैल बांधतील एक क्रिकेटचा मैदान आहे आणि बाकी जंगलासारखी झाडी झालेली आहे. आणि पार्किंग बोलले तर 3 गावची पार्किंग आम्हाला भेटते. देसाई, डायगर, पडला, मोठी देसाई, मोठी पार्किंग आहे आणि दरवर्षी आम्ही ते व्यवस्थित कंट्रोलमध्ये आणतो. नक्की दादा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी जसं आपण 26 जानेवारीचं नियोजन करतो त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कसं होतं हे आपण नक्कीच गृहीत धरून मैदानामध्ये आपण जे काही नियोजन असतो ते करत असतो. आता काय म्हणणार, कोणते असे प्रमुख जे म्हणणार आकर्षण करणारे असे नंदी असतात येणार असते आपल्या मैदानामध्ये? आता आजच हे आलेले संदीपबाई आपल्या अड्ड्यात आलेले, त्यांनी सांगितले की माझे 5-6 नंदी असतील आणि 2-3 मी कशाही शर्यती करणार. परत आकाश शेट राऊत ते पण इथे येणार आहेत, DSP ग्रुप येणार आहे आणि बहुतेक सर्वच कमिटीची सर्वच बैल नंदी इथेच येणार आहेत. आणि बाकी राहिले तुमच्या समोरच आहेत राहुलबाई, ते तर मोठी फौज उतरणार आहेत, आर्मीसारखी टॉपचे सर्व. म्हणून इथे ना घमासानच होणार आहे. 26 जानेवारी ना खतरनाक होणार. नक्कीच दादा, आणि जसं काय आपण म्हटलं जातं की जाण्या येण्याची दादा पार्किंग किंवा जाण्या येण्याची सोय त्याबद्दल काहीतरी सांगा प्रेक्षकांना आपल्या. गेल्या वर्षी आम्ही पोलिसांना पण पत्र दिला होता, परत आमंत्रण दिला होता. पोलिसांनी खूप सहकार्य केला. परत मी आणि माझे सहकारी जे गावातले वरिष्ठ लोक आहेत, मुंबऱ्याला ट्रॉफिकच्या ऑफिसला गेलो होतो. मेन साहेबांना आमंत्रण दिला. ते साहेब ओपनिंगला पण आलेले आणि त्यांनी आम्हाला बरीच लोकं दिली. पडल्या साईडनं खाडीवरनं गाड्या काढण्यासाठी, परत पडल्यावरनं काढण्यासाठी, परत देसाईतून काढण्यासाठी. म्हणजे कुठली वाहतूक कोंडी किंवा ट्रॉफिक नाही झाली पाहिजे त्यासाठी पूर्ण त्यांनी मेहनत केली ट्रॉफिकवाल्यांनी. नक्कीच ज्या रीतीने किती लांबून गाडी आली ना, प्रत्येकासाठी जागा तर आपल्याकडे खूपच जास्त आहे. कारण का बैल धावण्यासाठी किंवा पार्किंगसाठी प्रत्येक मैदान झालं, झाडे झाली, अफाट झाडे आहेत. कारण का सावली मैदान या मैदानाचं खूप मोठं एक इतिहास आहे सावली मैदानाचं. तर ज्या रीतीने आज या वर्षी जो 26 जानेवारीचा मैदान होणार आहे, काय म्हणणार आपला कमिटीचे द्वारे कसं काय, म्हणजे आपल्याकडे सर्व काही लेखीबिखी आहे ना?
परमिशन कायदेशीर आलेला आहे आपला, बाकी काही विषयच नाही. नक्कीच परमिशन देखील आलेलं आहे आणि तसेच दादा देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत आज. काय म्हणणार राहुल दादांविषयी, काय म्हणणार आपण? राहुल भाई माझा छोटा भाऊ आहे आणि आमचे संबंध म्हणजे एकदम घरचे आहेत. आणि बऱ्याच वर्षापूर्वी जेव्हा मथुर लहान होता तेव्हासुद्धा माझ्या नावात पळालेला आहे इथे अंतर्लीला, आणि एकदम खुल्ली जीत घेतलेली त्याने. तशीच आज बहुतेक भाई मला बोलले का मथुर आत्ता पण 26 जानेवारीला तुझ्या नावानेच पळेल, असं आमचं चालू आहे नियोजन. नक्कीच ज्या रीतीने दादा आपला दिलदार मनाचे व्यक्तिमत्व जे मानले जातात ते राहुल दादा, दादांशी थोडं संवाद साधूया. दादा नमस्कार. नमस्कार. तर काय म्हणणार, या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अफाट प्रेम दिलं आहे आणि ज्या आपले मथुरच्या नावाचा पूर्ण महाराष्ट्रभर जय जयकार होतं, तो मथुर आपला 26 जानेवारीला सावली मैदानात दिसेल का? 100% मथुरा आपला सावली मैदानात दिसेल. सर्वप्रथम 26 जानेवारीच्या सर्व गाड्या मालकांना, चालकांना, जेवढे शर्यती शौकीन आहेत सगळ्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि माझा मोठा भाऊ रवी शेठ म्हात्रे, आज देसाई गावातील हा जुना आणि पिढ्यानपिढी गेलेला पारंपरिक मैदान आहे. या पारंपरिक मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राची इच्छा असते बिंदोडला पळायची. जशी घाटावर सुरुवात होते पुसेगावपासून सुरुवात होते शर्यती क्षेत्राची पंढरी म्हटली जाते पुसेगाव, तसंच आमच्यासाठी आमची देसाई आहे. हे जुने पारंपरिक मैदान आहेत आणि या मैदानामध्ये पळायची छाप खूप वेगळी आहे. आज योगायोगाने आनंदसुद्धा वाटतो आहे का माझा भाऊ याच मैदानाचा अध्यक्ष आहे आणि त्या अध्यक्षपद पूर्ण गावकीनी त्यांना दिलेलं आहे. आज 5 पाडे म्हणजे हे 5 गाव झाले. आज आपल्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी गावं आहेत, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंब असतात, प्रत्येक गावाची दिशा आणि सीमा वेगवेगळी असते. हे 7 पाडे आहेत, 7 पाड्यांचा एक गाव आहे, म्हणजे खूप मोठा असा गाव आहे. आणि अखंड 7 पाड्यांनी जे माझ्या भावाला अध्यक्षपद दिला त्याच्याबद्दल मी देसाई गावचे आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 26 जानेवारीला खूप मोठ्या उत्सवाने हा उत्सव साजरा होणार आहे, ही यात्रा साजरा होणार आहे. कारण की आज कॉकटेल असेल, पिंटू भाऊ मोडकचा बैल तो सुद्धा रवी शेठच्या नावाने पळणार आहे. त्र्यंबकेश्वरचा एक बैल आहे, माझ्या मित्रा तिथले बागुलदादा आहेत नगरसेवक, त्यांचासुद्धा नंदी रवी शेठच्या नावाने पळणार आहे. माझा मथुरसुद्धा त्यांचाच आहे, कारण की आज त्यांचा घरचा मैदान आहे, गावचा मैदान आहे. तिथे आज काही अटी नियम आहेत आपल्या, पण त्या कुठेतरी आपण त्याच्यात काय करता येईल ते बघूया. पण आज प्रत्येक टायमाला जर जेव्हा चान्स मिळायची मला तर रवी शेठच्या नावाने मोठी शर्यत केली होती. आदत असताना मथुर बिनजोड मारली होती ना, टॉपची गाडी मारली होती वाढदिवसानिमित्ताने, तेव्हा एक आम्ही खूप आनंद साजरा केला होता. त्याच्यानंतर आजही येणाऱ्या काळामध्ये जेवढे माझे नंदी आहेत सगळेच नंदी तिथे पळणार आहेत. साताऱ्यावरून अजून नंदी येणार आहेत. टाईम पडला गोडोलीचा बलमा वगैरे सगळे नंदी या मैदानासाठी सज्ज राहणार आहेत. अजून बघूया आपण कोणकोणते नंदी येत आहेत, चांगले आणायचा प्रयत्न करू. आणि जेवढे गाडा मालक असतील, शर्यती शौकिंग असतील, त्यांना आनंद कसा भेटेल या मैदानाचा आणि मैदान किती म्हणजे किती चांगला करता येईल आपल्याला ते प्रयत्न करूया आपण सगळे एकत्र मिळून. नक्कीच दादा, ज्या रीतीने आपण म्हणता का दादा आपले भाऊच आहेत आणि त्यांच्या नियमाखाली जो मैदान भरतं त्याच्यासाठी आपण आपल्याकडून जेवढे प्रयत्न होतं तेवढे करण्याचा प्रयत्न करतात. चांगले नंदी आपण उतरण्याचा प्रयत्न करतात. 100% कारण एखाद्या मित्रावर आपला प्रेम असतो, कारण की आम्ही एकामेकाच्या दुःखाच्या काळामध्ये एकामेकासोबत उभा राहतो. नेहमी सुखात नसतो पण दुःखात हादी असतो. त्यामुळे जिथे त्याचा इज्जतीचा प्रश्न येतो तिथे खंबीरपणे पूर्ण जेवढी ताकद लावता येईल मला तेवढी मी लावणार. आणि त्या मैदानाची शोभा आणि शान या देसाई गावाची कशी वाढेल आणि माझ्या भावाचं नाव अजून उंचावर कसं जाईल त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. दादा नक्कीच जेवढे देखील नंदी आलते दादा त्यांचं नियोजन कसं काय होणार इथे, म्हणजे एवढे नंदी आपण म्हणतो कारण का आपलं शुभम दादा ज्या पद्धतीने मथुरचं करतात कसं काय, म्हणजे नियोजनचं काय? म्हणजे असे जे जुने आहेत ज्या बैलांनी सगळ्या प्रेक्षकांना आनंद दिला होता ते सगळे रवी शेठच्या नावाने येणार आहेत. बैल त्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांच्या गावासाठी हे सगळे नंदी येणार आहेत. आणि आम्ही सगळ्यांची सुखसुविधा केलेली आहे.
ज्यांना कुठे अडचण असेल या मैदानासाठी माझेसुद्धा 3-4 मी ठिकाणी गोठे रेडी करून ठेवलेले आहेत. हा एक फार्म हाऊस आहे, आपला एक फार्म हाऊस आहे, अजून 3-4 फार्म हाऊस आहेत. सगळ्यांची सुखसुविधा आम्ही एकदम पाहुण्यांचं चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्याकडे चांगल्या रीतीने लक्ष देऊ. नक्कीच दादा, आपण गेले वेळी पण बघितलेलं का फार्म हाऊस दादांनी देखील जे बाहेरून घाटावरून जे आपले प्रेक्षक चाहते वर्ग आले होते त्यांना सर्वांना फार्म हाऊस अवेलेबल केलं होतं दादा आपले. तसेच जे कारण का एवढं सोपं नसतं प्रत्येकाला आपण आपलं सर्व काय, पण काय म्हणणार म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना आपण का जे काय असेल ते आपलं नाही तर प्रेक्षक चाहत्या वर्गाचं आहे. जे मुंबईमध्ये घाटावरनं मंडळी येणारी आहे त्या मंडळीसाठी आम्ही जेवणापासनं राहण्यापासनं सगळ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत. जिथे कोणाला अडचण भासेल त्यांनी त्वरित कॉल करावा, ते 1 दिवस आधी यावा. आमच्या निवासस्थानी आम्ही हॉटेल्स, आमचे फार्म हाऊस असतील, सगळीकडे त्यांच्यासाठी सुखसुविधा केलेली आहे. त्यांचं स्वागत अतिशय जोराने करूया आम्ही, कारण की आमचे पाहुणे आहेत आणि हा मैदान आम्हाला खूप उत्साहाने आणि जोरात करायचं आहे आणि मोठा करायचा आहे. त्यासाठी मी सुद्धा भरपूर नंदी असे उतरवलेले आहेत. काही नंदींचे अपडेट मैदानामध्ये भेटेल. नक्कीच जेवढे काय नंदी असतील 26 जानेवारीला नक्कीच सर्व काय खुलासा होणार आहे. आणि 26 जानेवारीचा सावली मैदान हा मला तर वाटतं दादा आत्ताच्या सीझनमधला सर्वात टॉपचा मैदान होणार मुंबईमधला. सगळ्यात टॉपचा मैदान, कारण की तुम्हाला बोललो मी जसा पुसेगाव तसा आमच्यासाठी इकडे मुंबईमध्ये सावली मैदान आहे, सावली मैदान. आणि सावली मैदानाची अशी एक वैशिष्ट्य आहे का चारी बाजूला सावलीच आहे आणि इथे ऊन खूप कमी दिसायला भेटतं आणि शांत वातावरण आणि थंड वातावरण बघायला भेटतं माथेरानसारखं. म्हणून यासाठी सावली मैदान आपण पूर्ण जेवढे गाडा मालक असतील, शर्यती शौकीन असतील, जे आमचे पिढ्यानपिढी गेलेले आजोबा पंजोबा ह्यांनी नाव दिलं आहे, आम्ही नाव नाही दिलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतरच कळतं का हा सावली मैदान आहे. कारण की तिथली रूपरेषा बघितली आपण तर समजून येतं का हा एकदम उत्कृष्ट मैदान आहे. नक्कीच दादा. तर दादा नक्कीच दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी देखील आपण बघितलं होतं का मैदान खूप मोठ्या प्रमाणे भरलेला आणि जल्लोषी तेवढा झाला होता. परंतु यावर्षी देखील मैदान भरणार, जल्लोषी होणार, पण कुठेतरी कमी भासणार. ते म्हणजे आपले स्वर्गवासी निंबाळकर सर, काय म्हणणार विषय? आज माझे भाऊ आणि मित्रसुद्धा स्वर्गीयवासी रणजित निंबाळकर सर गेल्या वर्षी याच फार्म हाऊसला त्यांचे नंदी घेऊन आले होते आणि मोठ्या उत्सवाने शर्यती केल्या होत्या. ती शर्यत माझ्याचसोबत केली होती आणि खूप प्रेक्षणीय आणि चांगली लढत झाली होती, मैत्रीपूर्ण. आज त्यांची कमी भासते, आज ते सुद्धा असते या मैदानामध्ये. त्यांचा वेगाचा शेवट सर्जा, सुंदर, बाकीचे नंदी त्यांचे इथे आले असते. विठ्ठल नानासुद्धा आले असते आणि अखंड जेवढे महाराष्ट्रातील चाहते आहेत सगळ्यांना आनंद झाला असता. आणि तसेच आज मुंबईमधील जेवढे आमचे शर्यती शौकीन आहेत, गाडा मालक आहेत, ते स्वर्गीयवासी झालेले आहेत, ते सुद्धा असते. तर आज असे 3-4 जण आहेत आमचे मेन लाडके आणि या क्षेत्राला त्यांनी भरपूर प्रेम दिला, प्रतिसाद दिला. त्यांचीसुद्धा आम्ही त्यांनासुद्धा मिस करतो या मैदानासाठी. नक्कीच प्रत्येक गाडा मालकीची आठवण येते दादा, कारण का येत असते. हा खेळ फक्त 1 दिवसाचा असतो, 2-5 मिनटाचा असतो. कोणतरी हरणार आणि कोणतरी जिंकणार, पण अक्षरशः या क्षेत्राने खूप ओळख आणि खूप संबंध, नातेगोती. ठीक आहे, याच्या आधी जे झालं गेलं गंगेला मिळालं, पण याच्या पुढे आपण चांगली सुरुवात केली पाहिजे. आपल्यापासूनच चांगली शिस्त आणि चांगली सुरुवात केली पाहिजे, असा प्रत्येक गाडा मालकांना मी आव्हान करतो. नक्कीच दादा, ज्या रीतीने आता बघितलं गेलं तर मैत्रीचं प्रत्येक आपल्याला जास्त दादा होताना दिसत आहे. प्रत्येक शर्यतीनंतर मैत्री वेगळी ठेवली जाते आणि शर्यत वेगळी केली जाते. नक्की त्याविषयी काय म्हणणार? आता चांगलंच चालू आहे शर्यती क्षेत्रामध्ये. मी बघतोय संघटना पण आपली चांगली आहे आणि संघटनेच्या माध्यमातून ठीक आहे, जेवढा त्यांना चांगला करता येतो तेवढा चांगला करण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक. आणि आपला सगळ्यांचा त्यांच्या पाठीमागे पाठबळ असतो. तर नक्कीच हा जो क्षेत्र आहे बैलगाडा, हा खूप आनंदाचा, जिव्हाळ्याचा आणि शेतकऱ्याचा खूप मोठा असा उत्सव असतो. तर हा खेळ खूप पिढ्यानपिढी चालणार आहे आणि याच्या पुढं पण याच्यामध्ये काय चांगले आपल्याला दाखवता येईल, करता येईल,
ते आपल्या माध्यमातून आपण करत राहू. नक्कीच. तर दादा जे ज्या रीतीने म्हणला आपण राहण्याचं जे काही सर्व काही सांगितले की नंदी देखील आपण धावू शकतो आपल्या इथे फार्म हाऊसवर आपण दावण देखील बनवून ठेवलेली आहे आणि ज्या रीतीने आपली घरची नंदी कोणता असणार का असं मैदानामध्ये आता आपल्या नावाने म्हणजे दादा तर नक्कीच पळवणारच परंतु आपलं स्वतःचं का कोणता नंदी असणार का? स्वतःचे मी 2 आणून ठेवल्यात आत्ता. 2 माझ्या गोठ्यात आत्ता आहेत. लाडू थोडा बिमार आहे. लाडू पण 24-25 तारखेला येईल आणि अजून 2 नंदी येणार आहेत माझ्या साईडनं आणि बाई आणतं ते म्हणजे आमची 10-12 बैलांची दावण असेल ती पण टॉपची. नक्कीच. आणि माझ्याकडे बैल बांधायला मी जे अजून पण येतील ना त्यांच्यासाठी भरपूर जागा बनवून ठेवली. 50 बैल तरी राहतील इथे. नक्कीच 50 बैलांची दावण आपल्या इथे बसू शकते एवढी जागा दादांकडे आहे आणि नक्कीच कोणाला जरी अडचण आली का दादांशी कॉन्टॅक्ट केला ना सर्व काही प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटून जाईल. दादा मैदानामधली पहिली गाडी किती वाजता उतरेल? कसं आहे माहिती आहे का माझ्या माहितीप्रमाणे 10 तरी वाजतील कारण आमच्या गावातली वरिष्ठ लोक पहिला सकाळी 26 जानेवारीच्या निमित्त शालेवर जातात. शालेवर काही कार्यक्रम असतात ध्वजारोहण असतं ते झाल्यानंतर मग आम्ही तिथे तोपर्यंत आमची भटजी आणतो. आम्ही सकाळी भटजी येऊन पूजा करतो. त्याच्यानंतर ओपनिंगला गावातले अध्यक्ष आहेत आमचे बालराम अर्जुन म्हात्रे, नगरसेवक स्थानिक नगरसेवक बाबाजी शेठ आहेत, बाबाजी पाटील ते असतात आणि या वेळेस अजून वरच्या लेवलची लोक येणार आहेत. नक्कीच सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे दादांनी. तसंच ज्या रीतीने मैदान चालू होईल त्या रीतीने सर्व काही जे काय सरप्राईज असणार सर्व नवीन काहीतरी बघायला वाटलं. काही गोष्टी गुपित पण ठेवायला लागतील. प्रत्येक वेळी सर्व काही नाही सांगतात. नक्कीच नवीन बघायला वाटेल यावेळी कारण का जेवढं चांगला होईल तेवढं चांगला मैदान यावेळी होणार आहे. आणि तसंच दादांनी देखील जे काही लोकेशन सांगितले ते लोकेशनचे आपल्याला नक्कीच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर दादा धन्यवाद.